मन जे आहे ते बनतं विचारांमुळे, संस्कारांमुळे, धारणांमुळे, अनुभवांमुळे. मनाचं म्हणजे विचारांचं गाठोडं जेवढं मोठं मोठं होत जातं तेवढं तुमचं मन जड होतं. अहंकारी माणसासारखा वेडा माणूस नाही जगात. वेड्याचे तरी रिपेअर होण्याचे चान्सेस आहे, कारण त्याला माहिती आहे, जगाला माहिती हा वेडा आहे. परंतु अहंकारी माणसाचं वेड तरी पांघरलेलं असतं. हल्ली माणसं विचारांना आपल्या प्रभावात ठेवण्याऐवजी विचारांच्या प्रभावामध्ये जातात. आज माणसाला जडलेला विचार हे काय व्यसन आहे जे अनियंत्रित. विचार हे शस्त्र होऊ शकतं, एक अस्त्र होऊ शकतं, एक तुमच्यासाठीचं एक उन्नतीचं साधन होऊ शकतं, पण ते आज ते तुमच्यासाठी घातक बनलेले आहे, कारण ते अनियंत्रित. 100 पैकी 99% आमचे जे धोके असतात ते फक्त आमच्या कल्पनेत असतात, प्रत्यक्षात कधी घडले. म्हणजे आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, विचार जे आहेत आमचे त्या विचारांनी आमच्यावर प्रभाव टाकलेला आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाची वास्तवता कळत नाही. मित्रहो, मन म्हणजे काय, आपण त्याची जर व्याख्या करायची म्हटलं तर आतापर्यंत हजारो वेळा त्याची व्याख्या झालेली आहे. बोलता बोलता आपण म्हणी पण म्हणून जातो, मन चंगा तो कठोती मी गंगा. मन जर प्रसन्न असेल तर तुम्हाला साध्या छोट्याशा भांड्यामध्ये सुद्धा जी स्त्री भाकरीसाठी पीठ मळते गव्हासाठी, त्याला काठवट असं म्हणतात, कठोती. त्या काठवटीमध्ये ती पाणी टाकते आणि मग वरून पीठ टाकते. ती जी पाणी आहे ती पाणी नसून ती गंगा आहे. फक्त तुमचं मन प्रसन्न पाहिजे, त्यासाठी गंगेचंच पाणी आणलं पाहिजे असं काय. मन प्रसन्न करणं म्हणजे काय करणं, ते शांत करणं. मनरूपी समुद्रामध्ये विचार नावाची तरंग लाटा उमटत असतात. जेव्हा लाटा नसतात तेव्हा समुद्र शांत असतो, तो नसतोच. पण जेव्हा तो खवळतो तो विशालकाय जहाजाला देखील गिळंकृत करून टाकतो. मन जे आहे ते बनतं विचारांमुळे, संस्कारांमुळे, धारणांमुळे, अनुभवांमुळे. आज आम्ही ह्या सेकंदाला जे जीवन आमचं जगतोय त्या जगण्यात आम्हाला जो जो अनुभव येतो तो अनुभवाचा डेटा आमच्या मेंदूमध्ये स्टोअर होतो. अरे काकडी जेव्हा खातो आम्ही, जेव्हा पहिल्यांदा लहान म्हणून काकडी खातात, त्याला जर त्याच वेळेस जर कडू जर काकडी गेली तर त्यालाच कारलं म्हणतात. पण तेव्हा त्याला गोड काकडी खायला मिळते तेव्हा त्याला समजतं नाही ही गोड पण असू शकते, पण त्याला हे बी माहिती ही कडू पण असू शकते. मग ते तिसऱ्या वेळेस खाताना पहिलं चावा घेतं, ही गोड आहे का कडू आहे. हे दिसते काकडी पण गुणधर्म कारल्याचे आहे की काकडीचे आहे. हे कशातून सिद्ध होतं, अनुभवातून. तुमच्या भूतकाळाचे अनुभव तुमच्या मेंदूमध्ये आठवणींच्या स्वरूपामध्ये स्टोअर होत असतात आणि त्या अनुभवांच्या आधारे तुम्ही जीवनामध्ये पुढची पावलं उचलत असता. हे जसं जसं हे स्टोरेज वाढत जातं मग त्याच्यामध्ये शिक्षण आलं, सल्ले आले, त्याच्यामध्ये मार्गदर्शन आलं, इमोशनल आलं, प्रोफेशनल आलं, स्टॅटिस्टिक्स आलं, म्हणजे आकडेवारी पण आली, भावना आल्या. म्हणजे एक एक धारणा आमची मजबूत होत जाते. लहान मुलाकडे कुठल्याही धारणा नसतात. त्याचं मन हे ब्लँक असतं, म्हणजे नसतंच. मनाचं म्हणजे विचारांचं गाठोडं जेवढं मोठं मोठं होत जातं तेवढं तुमचं मन जड होत जातं. जीवनाच्या सागरामध्ये ते हळूहळू तळाला जायला लागतं. ज्याचं जीवनाचं अनुभव फार मोठा आहे तो वरून शांत असतो, कारण ते गाठोडं एवढं जड असतं की ते तळाला जाऊन असतं. पण जेव्हा ते गाठोडं एकदम उथळ असतं ते वरचे वर उड्या मार. आपण नेहमी म्हणतो उथळ पाण्याचा झरा जो असतो त्याला खळखळाट फार असतो. जो खोल नदी असते ना तिची खोली वरून कळत नाही. तसंच आमच्या जीवनाचं विचारांचं आहे.
असा मनुष्य नाही त्याचा डोक्यात विचार चालू नाही. पण दुर्दैवाने विचार तोच निर्माण करतो आणि त्याच्याच हातात राहत नाही. ज्याला पॅरालिसिस झालेला आहे त्याच्या शरीरावर त्याचं स्वतःचं नियंत्रण नसतं. जो वेडा झालेला आहे तो मनाचा पॅरालिसिस आहे. विचार तेव्हाही चालू आहे, फक्त कंट्रोलमध्ये नाही. एकदा एका मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये वेड्यांची धावपळ चालू होती आणि ते एक पेशंटला पकडत होते आणि त्या पेशंटला पकडून कोणी त्याच्या गळ्यातला स्टेथोस्कोप हिसकत होतं, कोणी इंजेक्शन हिसकवत होतं, कोण त्याचा शर्ट हिसकवत होतं. पण त्यांना बाहेरच्या एका माणसाने विचारलं, अरे तुम्ही काय करताय? तो म्हणे आमच्या हॉस्पिटलमध्ये एक येडा घुसलाय, त्याला रिपेअर करतोय. येडे कधी मान्य करत नाही आपण येडे आहोत. का बरं? कारण त्यांच्या विचारांवर त्यांचं नियंत्रण नसतं. त्याला तो मात्र शहाणा वाटतो. सगळं जग असा जर विचार केला तर मला वाटतं आपण सर्वच वेडे झालो. अहंकारी माणसासारखा वेडा माणूस नाही जगामध्ये. वेड्याचे तरी रिपेअर होण्याचे चान्सेस आहे, कारण त्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे हा वेडा आहे. परंतु अहंकारी माणसाचं वेड त्याने पांघरलेलं असतं, ते जाऊ शकत नाही. मग जीवनामध्ये आज जे आमची अंधाधुंदपणा चाललेला आहे हा कशामुळे चाललाय? कारण आमच्या जीवनावर विचारांचा प्रभाव आहे. हल्ली माणसं विचारांना आपल्या प्रभावात ठेवण्याऐवजी विचारांच्या प्रभावामध्ये जगतात. आपण म्हणतो मन चिंती ते वैरी न चिंती. चिंती म्हणजे काय? चिंतन म्हणजे विचार. एखाद्याला तंबाखू खायची सवय आहे, तंबाखू हा एक विचार आहे, तर सवय. काही झालं का निगेटिव्ह विचार करायचा, काही झालं का फॉल्ट पाहायचा, फॉल्ट फाइंडर, एक प्रवृत्ती तयार झाली. कायम दोष पाहायचे. मग दोष पाहायची सवय जर लागली तर ती एक विकृती आहे. कारण तुम्ही जो फोकस कराल तेवढंच तुम्हाला दिसायला लागतं, बाकी सगळं दिसायचं बंद होतं. मग विषय असा आहे, जसा एखादा माणूस तंबाखूचं व्यसन करतो तसा एखादा निगेटिव्ह विचारांचं व्यसन करतो. शारीरिक पातळीवरचं व्यसन जसं आहे तसं मानसिक पातळीवर पण एक व्यसन आहे. आणि जेव्हा माणसांचे विचार त्याच्यावर हावी होतात, जेव्हा ते व्यसन हावी होतं, मग त्याला तंबाखूशिवाय करमत नाही. जेव्हा लोकांचं कुटाळा करायला जमत नाही ना अशा लोकांना, तेव्हा ते आपल्या घरातल्या माणसांचं कुटाळा करायला सुरुवात करतात. सवय लागली ना. लक्षात ठेवा, दारुड्या पहिला दुसऱ्याच्या पैशावर दारू प्यायला शिकतो. नंतर ती सवय एवढी पॉवरफुल होऊन जाते का मग तो घरातल्या माणसांच्या पैशावर दारू प्यायला शिकतो. शेवटी स्वतःच आहे नाही ते सगळं संपून दारू पित राहतो. हे व्यसन आहे. मग विचार हे एक व्यसन आहे. आज माणसाला जडलेला विचार हे काय आहे? व्यसन आहे, जे अनियंत्रित झालेलं आहे. विचार हे शस्त्र होऊ शकतं, एक अस्त्र होऊ शकतं, एक तुमच्यासाठीचं एक उन्नतीचं साधन होऊ शकतं, परंतु आज ते तुमच्यासाठी घातक बनलेलं आहे, कारण ते अनियंत्रित आहे. आणि सद्गुरू ह्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला सांगतात की जीवन हे विचारांपेक्षाही फार चमत्कारिक आहे, सुंदर आहे. तुमचे विचार जे आहेत त्यांच्यापेक्षाही जीवन कसं आहे? चमत्कारिक आहे, सुंदर आहे. परंतु तुम्ही विचारांच्या पलीकडे जायला हवे. आज मला सांगा, ही इमारत कधीतरी कोणाच्या तरी डोक्यात आलेला काय आहे? हे विचार आहे. आणि हिरोशिमा नागासाकीवरती पूर्ण शहर उद्ध्वस्त करणे हा सुद्धा कोणाच्या तरी डोक्यात आलेला एक काय? विचार आहे. विचार तुम्हाला उन्नत बी करू शकतो आणि तुम्हाला उद्ध्वस्त पण करू शकतो.
सद्गुरूंनी फार सुंदर एक उदाहरण सांगितले आहे. एकदा म्हणे मी कैलास मानसरोवरच्या यात्रेवर होतो आणि माझ्या समोर दुसऱ्या तंबूमध्ये स्वयंपाक करण्याचं काम चालू होतं आणि एक पुरुष भेंडी कापत होता. त्याच्या सोबत जी स्त्री होती मदत करण्यासाठी ती त्याला म्हणायची, हा जपून, हा फार धार आहे, तेजदार धार आहे, बोट कापेल. तर बरे ठीक आहे, मला सवय आहे, मी नेहमी स्वयंपाक करतो, नाही होणार. आणि तो कापायला लागला. थोडा वेळ गेला, ही परत म्हटली, हा जपून, हा फार धारधार आहे ती सुरी, बोट कापेल तुझं. सद्गुरूंना राहवलं नाही. ती 3-4 वेळा म्हटली ना, अरे सोडणं त्याला, करू दे त्याचं काम, त्याला सवय आहे, तो नेहमी स्वयंपाक करतो. परत 1 मिनिट गेला, ती म्हटली, हा जपून, हा हो काळजी घ्या, फार धार आहे. आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये तो त्याचं बोट कापून घेतो. तेव्हा अशा प्रकारचे व्हायरस जवळ ठेवू नका, जे तुमच्यामध्ये प्रोग्राम करता. धार आहे, अरे मग धारच पाहिजे ना चाकूला, ते बोट कापायचं कशाला जोडते पुढं. हा धारे, हा छान भेंडी कापतो बरं का, असं म्हण ना. म्हणजे विचारांची ताकद आम्ही एवढी वाढवतो की आम्ही आमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकतो. पण विचार येतो कोण? भूतकाळातून येतो. भविष्याची कल्पना सुद्धा भूतकाळाच्या विचारांतूनच जन्माला येते. मग जर तुमचे विचार जर भूतकाळाची देण आहे, जो बीत गया जो गुजर गया. काल तुम्ही केळीच्या साल्ट्यावरून घसरून पडले होते म्हणून काय आज रस्त्याने चालायचंच नाही का? प्रत्येक वेळेस बघायचं केळीचं साल्टच आहे सायको. म्हणजे आम्ही विकृत विचारांच्या सहवासामध्ये जगतो. त्या विचारांच्या पलीकडे जीवन आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला जीवन बघायचं असेल ना, समुद्र बघायचा असेल तर तो शांत अवस्थेत असताना बघा. खवळलेला असताना तुम्ही संघर्षाला तयार राहा. माणसांना शांत समुद्र नाही आवडत. ते काय असं प्लेन वगैरे काय, त्याच्यात काय मजा आहे. असा खवळलेला समुद्र, वरती उसळणाऱ्या मीटर 10-10, 20-20, 50 मीटर उंच उसळणाऱ्या ज्या लाटा, त्याचे ते तुषार, हे बघायला फार क्रेझी वाटत. आणि मग तीच विकृती आमच्या मनामध्ये पण आहे. उसळणाऱ्या लाटा लांबून पाहायला खूप छान वाटतात, पण त्याच वेळेस तुम्ही समुद्रामध्ये होडीमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला त्या कशा वाटतात? त्यावेळेस तुम्हाला त्या गुलाबी वाटता का काटेरी वाटता? त्या लाटा जणू काही तलवारींच्या काट्यांनी येऊन तुम्हाला छिन्न विछिन्न करणार आहे असं वाटतं, पाताळामध्ये घेऊन जाणार आहे. तेव्हा मृत्यू दिसतो, तेव्हा लाटा दिसत. हॅलो, हे असं आहे. म्हणून तुमच्याकडे जे विचार आहेत ना, त्या विचारांची शक्ती तुम्ही वापरली पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती शक्ती वापरू शकले पाहिजे, नको तेव्हा ती शक्ती तुम्ही थांबवू शकले पाहिजे. तुम्ही अशा गाडीमध्ये बसाल का जिचं स्पीड तुमच्या कंट्रोलमध्येच नाहीये, जी जेव्हा थांबवायची तेव्हा थांबूच शकत नाही? बसाल? हॅलो, बसाल? तुम्ही अशी गाडी घ्याल जिला ब्रेकच नाहीये, घ्या, फुकट देतो ना? नाही सर, आम्ही नंतर ब्रेक बसून घेऊ, द्या फुकट. मी सांगितलं त्याला ब्रेकच नाही मिळणार तुम्हाला, कधीच बसताच येणार नाही. मग घ्याल? नाही. बरोबर आहे. म्हणजे एक आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आमच्या विचारांना ब्रेक नाहीये अशी गाडी येते. त्यांना जर ब्रेक लावता आला तर प्रत्येक दुष्कृत्य थांबवलं जाऊ शकतं, प्रत्येक गुन्हा थांबवला जाऊ शकतो, प्रत्येक नुकसान थांबवलं जाऊ शकतं जे आमच्याकडून होतं. जीवनाची जर आम्हाला सत्यता जाणायची असेल तर आम्हाला विचार पहिले शांत करता आले. जेव्हा तुमचे विचार शांत होता तेव्हा तुमची चेतना जागृत होते. जोपर्यंत तुमचे विचार चालू आहे तोपर्यंत चेतना निद्रिस्त असते. ज्याला आम्ही असं म्हणतो
की आमचं मन हे मॅनेजर आहे, आमच्या मॅनेजरच्या हातामध्ये सगळी आमची कंपनी. ओरिजिनल मालक आतमध्ये झोपलेला आहे जोपर्यंत मॅनेजर ऍक्टिव्ह आहे. मॅनेजर शांत कधी होतो? जेव्हा मालक येतो. तोपर्यंत रुबाब कोणाचा असतो? मॅनेजरचा असतो. असायला पण पाहिजे, परंतु त्याने मालकाचे नियम पुढे चालवले पाहिजे. जर मॅनेजरने स्वतःच नियम तयार केले तर काय होईल? मालक असण्याचं काही महत्व शिल्लकच नाही राहणार. बरोबर आहे? मालकाचं अस्तित्व संपून जाईल. आणि मालकाचं अस्तित्व संपलं तर कशा करता हे याचसाठी केला होता अट्टहास? शेवटचा दिन असा व्हावा. अरे असा म्हणजे कसा? उद्ध्वस्त हो. आज माणसं शेवट होताना, मृत्यू होताना उद्ध्वस्त होतात. म्हातारा झाल्यानंतर सुद्धा जीवन आवळून धरतात. का बरं? तृप्तता आली नाही असते. मला असं कोणीतरी म्हटलं, ज्या वयामध्ये त्या गोष्टी झाल्या पाहिजे, नाही झाल्या का मग अतृप्त राहते माणूस. असं आहे. तुम्ही तरुण आहात ना, तुमचा जोश दिसला पाहिजे, तुम्ही लढला पाहिजे. आणि मग म्हातारा झाले, नाही लढायची इच्छा गंज होती. आता मर आणि पुढचा जन्म घे, मिळेल तुला इच्छा पूर्ण करण्याची इच्छा. तरुण आहात ना तुम्ही, दिसू द्या तुमचं तारुण्य, तुमचा जोश, तुमचा होश. परंतु आता तुम्ही वेगळ्या विचारांमध्ये, तुम्ही पण विचारांमध्येच आहे. मला सांगा, 100 पैकी 99% आमचे जे धोके असतात ते फक्त आमच्या कल्पनेत असतात. प्रत्यक्षात कधी घडले? घडले? विजया घडले कधी? कल्पनेत मात्र एकदम खरे असतात. नाव विजया ठेवलं आणि जीवन मात्र पराजयासारखं जगायचं. हे आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे. विचार जे आहेत आमचे, त्या विचारांनी आमच्यावर प्रभाव टाकलेला आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाची वास्तवता कळत नाही. मित्रांनो, जीवन फार सुंदर आहे. तुम्ही त्या विचारांच्या सहवासामध्ये राहून ते जीवन तुम्ही तुमचं दूषित करून टाकले. भूतकाळामध्ये असं घडलं होतं म्हणून मी का? अरे वर्तमान काळ हे खरं जगण्याचं माध्यम आहे. ना भूतकाळ आहे ना भविष्य काळ आहे. जो होगा देखा जाएगा. असं बिंदास जगा. आणि बिंदास जगणारी माणसंच जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक करून घेतात. कायम घाबरलेलं आणि कायम सावध राहणार, त्याचं मध्ये कधी दांडकं उडतं मागं त्यालाही कळत नाही. पण तो उडालं का? हा निघ बाहेर तू आता. मग तो म्हणतो, अरे यार तुम्ही पाहिला असेल काहीतरी जीवनामध्ये, क्रिकेट आपल्याकडे फार फेमस आहे. मग क्रिकेट बघताना आपण तो जो बॅट्समन असतो तो सुद्धा आणि अख्खा देश सुद्धा विचार करतो, वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये डिफेन्स मध्ये खेळण्याच्या ऐवजी अटॅक करून का नाही आउट झाले तुम्ही? तुमचा ओरिजिनल खेळ का नाही खेळले? ते समाधान तरी वाटलं असतं. बाउंड्रीवर कॅच गेला म्हणून आउट झाला. मित्रांनो, जीवन असंच आहे, फक्त विचारांमुळे दूषित आहे. आम्ही विचारांमुळे पराभूत आहे. आमचे विचार आम्हाला पराजित करतात. तुम्ही प्रत्यक्ष जीवनाकडून कधीही पराजित होत नाही. जीवन तुम्हाला नेहमी विजयी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यासाठी तुम्ही विचारांच्या पलीकडे गेले पाहिजे. ना भूतकाळाची आम्ही काय केलं पाहिजे? दुःख व्यक्त केलं पाहिजे. ना भविष्याची चिंता केली पाहिजे. बघा, आम्ही दिवसभरामध्ये जवळजवळ 99% एक तर भूतकाळात असतो, नाहीतर भविष्य काळामध्ये. आमचा झोकामध्ये थांबतच नाही. एक तर ह्या कडेला त्या कडेला सारखं. हा झोके खातोच आहे. हा झोके खाणाऱ्याला तुम्हाला जेव घालायचे, कसं घालाल? तो झोके खातोय त्याला तुम्ही जेव कसं घाला? प्रकृती आहे ती, तुम्हाला पोषित करायचं आहे तिला, आणि तुम्ही झोके खाता. नाही शक्य ना. शक्य एखादी आई आहे आणि बाळा झोके चालू आहे, बाळ म्हणतं मला झोके खेळायचे, आणि आईला त्याला खाऊ घालायचे. ती खाऊ घालू शकते का? नाही. मग ही प्रकृती ही आपली आई आहे, तिला तुम्हाला खाऊ घालायचंय, पण तुम्ही भूतकाळात आहे, नाहीतर तुम्ही तिच्यापाशी नाहीच आहे. आणि प्रकृती फक्त वर्तमान काळात. आत्ता प्रकृती आहे.
भूतकाळामध्ये डिस्कनेक्ट होते आणि भविष्यकाळात कनेक्ट व्हायचा काही संबंध नाही, अजून यायचा आहे तो. हा, म्हणून आम्ही जीवनामध्ये वर्तमान काळात जगलं पाहिजे. आणि वर्तमान काळ हा विचारांच्या पलीकडे असतो. तिथे विचार नसतो, तिथे अनुभव असतो. तिथे काय असतो? अनुभव. आणि नेमकी माणसं अनुभवापासून दूर राहतात आणि म्हणून अतृप्त राहतात. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला तिचं फार अप्रूप असतं. मग ती गाडी असो, बंगला असो, पैसा असो, पद असो, काही पण असो. तुम्हाला जोपर्यंत नोकरी मिळाली नव्हती तोपर्यंत काय वाटायचं? नोकरी नोकरी, आता मिळेल. मग आता काय? छोकरी छोकरी. घाबरू नका, ती पण मिळेल दिवस. पण ज्यावेळेस तुम्हाला मिळेल ना, मिळायच्या अगोदर हा ही जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपलं जीवन एकदम सुजलाम सुफलाम. ती आली का मग तिच्यातला इंटरेस्ट खतम. हे बरोबर नाही. नेक्स्ट. नाही, ती चुकलंय का? आपला निर्णय चुकला. हे कशामुळे घडतं? वर्तमान काळात न जगल्या. आणि जेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगायला लागता ना, तुम्ही दार्शनिक होता. दार्शनिक म्हणजे काय? जे समोर दर्शन आहे त्याचा स्वीकार करायला लागता, प्रदर्शनाचा नाही. आणि विचारांमधला माणूस प्रदर्शनाचा विचार करतो. प्रदर्शनामुळे विचार तयार होतात आणि दर्शनामुळे अनुभव तयार होतो. आणि म्हणून ईश्वराचं दर्शन असतं, ईश्वराचं कधी प्रदर्शन नसतं. प्रदर्शन माणसं करतात. सांगा मी कशी दिसते? हिरोईनच दिसते. म्हणजे हे जे गुणधर्म आहे आमच्यामध्ये, हे गुणधर्म आमचे कशामुळे आले? विचारांमुळे. आम्हाला कोणीतरी सांगितलं की दिसण्याला फार महत्व आहे आजच्या काळामध्ये. हा, अरे जो चांगला दिसतो तोच माल विकतो. आणि म्हणून शेतकरी सुद्धा बाहेरून चांगला दिसणारा माल पिकवायला लागले. हे विचारांमुळे, प्रभावामुळे तयार झालेलं एक का प्रकारचं काय आहे? चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहामध्ये आज कुणीच समाधानी नाही. हे विचारांनी तयार केलेलं आमचं साम्राज्य, आमचं वस्तुस्थितीचं साम्राज्य. ते काय आहे ते आम्ही तेव्हाच अनुभव, जेव्हा आमचे विचार काय होतील? शांत. विचार हे सतत तुमच्या अंतःकरणाला गढूळ करत असतात, सतत. आणि म्हणून तुमचं मन शांत करा असं सर्वजण सांगतात. मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. शांत मन नसतं. मला सांगा, इथे हवा आहे का? आता फॅन चालू करा, लगेच सुरू होईल. आहे ती, पण ती शांत आहे. जेव्हा ती व्हायला लागते तेव्हा गोड वाटतं, पण हळू. तिचा वेग जेव्हा 100-200 होतो तेव्हा हे नको. विचारांचं तसंच आहे. ते जेव्हा संतुलित असतात तेव्हा ते नियंत्रित असतात, पण जेव्हा त्यांचं स्पीड वाढतं मग व्हायरस क्रिएट होतात. आपण काय गणगण करतो रे? काय गणगण करतो? आतमध्ये गणगण चालू आहे ना, 120च्या स्पीडने. ती बाहेर दिसते, चेहऱ्यावर दिसते. तेव्हा जीवनामध्ये सर्वात जास्त विचार करणं म्हणजे खवळलेल्या समुद्रामध्ये जगणं आहे. विचार शांत करा. काय होत नाही, तुमच्या विचार केल्याने काही होत नाही. हा मग साहेब, हे आता तुम्हीच म्हटलं एवढ्यात विचार केला म्हणून हे तयार झालं. बरोबर आहे, त्यांनी त्या विचाराची सोबत केली, त्या विचाराबरोबर तो राहिला 10 वर्ष म्हणून तयार झाला. तुम्ही एका विचाराबरोबर राहा ना. तुमचा विचार ह्या सेकंदाला एक, पुढच्या सेकंदाला दुसराच आहे. पहिला कोण होता हे आठवत पण नाही. थोड्या वेळा 5 मिनिटापूर्वी काय विचार करत होतो हे मला विचारत, मी काय बोलत होतो? म्हणजे विचार जे आहे हे तुमची ऊर्जा खेचतात, तुम्हाला भ्रमित करतात आणि तुम्हीच असल्याचा भास निर्माण करतात. कधी कधी माणसांना असं वाटतं हे विचार म्हणजेच मी आहे. त्यालाच अहंकार असं म्हणतात, त्यालाच पाखंड असं म्हणतात. आणि विचारांची प्रतिमा तयार करणारी माणसं नेहमी काय करतात? स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवतात. खरी ओळख तुम्ही इंटरनेटवर जा, जेवढ्या लोकांचे अकाउंट फेक आहे त्यांचं नाव नाही त्याच्यावरती. ते काहीतरी वेगळंच काहीतरी. कुणी मायकल जॅक्सन ठेवतं, कुणी रावण ठेवतं,
काल ते मी एक जणाचा अकाउंट पाहिलं, नथुराम गोडसे. मला सांगायचं काय आहे की तुम्हाला फेक ओळखीची गरज का पडते? कारण तुम्ही विचारांच्या प्रभावाखाली आहे आणि विचारांना चेहरा नसतो. लक्षामध्ये डोक्यात येणारे जे विचार आहे मित्रांनो, ते विचार शांत कसे करायचे ते येऊ द्यायचे. जसं ट्रॅफिक रस्त्याने जाते तसे डोक्यातले विचार येऊ द्यायचे, त्यांच्याबरोबर त्या विचारांबरोबर सामील व्हायचं. येऊ द्या, जाऊ द्या त्यांना, तुम्ही स्थिर राहा. हे लक्षात ठेवा, ते विचार म्हणजे मी नाही. त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. हळूहळू ते थकतील आणि तुमच्यापासून बाजूला. पण जोपर्यंत तुम्ही ते स्वतःचे असे म्हणून विचार करता, हा माझा विचार आहे म्हणजे तुमच्या डोक्यात विचार आला काय की आज आपला दिवस चांगला नाही, डोकं दुखतंय. तुम्ही दिवसभर विचार करा, 12 वाजे सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत हा विचार 10-12 वेळा करा. डोकं दुखतंय, तुम्ही 2 वाजता गोळी खाणारच, खरंच दुखणार. ही एवढी ताकद आहे विचारांची, आणि ती कोणी निर्माण केली? ही ताकद विचारांची नाहीये. ही ताकद आली कुठून? आली कुठून? मला सांग, अतिरेक्यांकडे पैसा येतो कुठून? ते शोधणं गरजेचं आहे. अतिरेक्यांना शोधून काही उपयोग नाही. कळतं का तुम्हाला? ही जी शक्ती आहे ना, ती शक्ती विचारांकडे येतो कुठून? त्या विचारांकडे येणारी जी शक्ती आहे ती आपल्या आत्म्याची आहे. ती त्या आत्म्याच्या ऊर्जेतून ताकद घेते. आणि म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की विचारांच्या पलीकडे जायचं असेल तर त्या विचारांना ठरवून ताकद दिली पाहिजे. हा विचार सकारात्मक आहे, याला ताकद द्या. हा विचार नकारात्मक आहे, याची शक्ती काढून घ्या. तुम्हाला कळतंय आतमध्ये का समोरच्या माणसाने माझा अपमान केला? तुम्हाला सांगते तुमचं मन, तुमचे विचार, तुझा अपमान झाला, तू खवळून उठ. तुला प्रतिसाद देणं गरजेचं आहे, प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही त्याला थांबवू शकता. तू शांत बस रे, जास्त डोकं चालू नको, आधीच बॅटरी उतरलेली आहे, ती कुठे उतरवतो आणखी? मी ठरवेल प्रतिसाद द्यायचा की प्रतिक्रिया करायची का काय करायचं. आलं लक्षामध्ये? म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नियंत्रणाने विचारांना ताकद देता आणि ताकद काढून घेता, तेव्हा तुम्ही त्या विचारांचे मालक बनता. आणि मग मात्र तुम्ही विचार शांत करून त्यांच्या पलीकडचं जीवन अनुभवू शकता, जे केवळ चमत्कार आणि चमत्कार असेल. पवनपुत्र हनुमानांचं जे वचन आहे, श्लोक आहे, त्याची सुरुवातच आहे, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. मनोजवम, ज्यांनी मन जिंकलं म्हणून तो एवढा बुद्धिमान आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम, त्याचा वेग एवढा प्रचंड आहे. त्याचं कारण आहे त्यांनी मनाला सुद्धा काय केलेलं आहे? जिंकलेलं आहे. आणि बुद्धीमध्ये काय, तो सर्वात वरिष्ठ आहे. मनाला जिंकल्याशिवाय तुम्ही बुद्धीत वरिष्ठ नाही होऊ शकत. लोक मनाच्या मदतीने बुद्धीमध्ये श्रेष्ठ व्हायचा प्रयत्न करतात. हेच दुर्दैव आहे. ते साधन आहे, त्याचा पाहिजे तसा वापर करा आणि मनाला जिंका. आणि मग त्याच्या पुढचा पडाव जो आहे तो म्हणजे तुमचं जीवन आहे. ते जीवन म्हणजे तुम्ही आहात आणि त्याच्यासाठी आपण जगतो आहोत. त्याच्यासाठीच पण मन आहे. मन दुखलं म्हणून जीवनात खर्च करू नका. आज लोक मन दुखलं म्हणून काय खर्च करता? जीवनाची ऊर्जा आणि जीवनाचे क्षण खर्च करतात. करत नाही का? लोक जेलमध्ये कशामुळे? मनामुळे, शरीरामुळे आणि मनामुळे. शरीराची वासना, मनाची कामना, ह्या गोष्टींमुळेच आज लोक जेलमध्ये आहे, गुन्हेगार आहे, दुःखी आहे, आत्महत्या करताय, सगळं करताय. कळते तुम्हाला? विदर्भामध्ये एक विचार पसरला काय की दुष्काळामुळे, नापिकीमुळे जर घरातल्या जर कर्त्या पुरुषांनी जर आत्महत्या केली तर बाकीच्यांना काय मिळते? भरपाई मिळते. आता हे एक सामाजिक बांधिलकी आहे म्हणून त्यांना भरपाई मिळते. पण यालाच त्यांनी काय बनवलं? एक विचार बनवला का जर काहीच नाही शक्य झालं तर काय करायचं? आत्महत्या करायची. बाकीच्यांचं तर भलं होतंय. अरे पण ही जगण्याची योग्य पद्धत नाहीये. ही नकारात्मक पद्धत आहे जगण्याची. जगण्याची पद्धत कशी आहे? लढून जगायचं. मरायचं तर लढून मरायचं, हार मानून नाही. कळलं? आणि हे आत्महत्या करायला कोण भाग पाडतं? विचार. बघा तो विचार किती पावतो.
लक्षामध्ये. आणि म्हणून विचार जे आहे त्यांच्या पलीकडे जीवन आहे आणि ते जीवन तुमच्यासाठी महत्वाचं आहे. विचार महत्वाचे नाहीये, विचार एक साधन आहे. त्या साधनाचा वापर करा आणि जीवनाचा आनंद घ्या. तुमचं जीवन त्या विचारांच्या पलीकडे खूप सुंदर आहे, खूप चमत्कारिक आहे. तुम्ही जर एवढी शक्ती जर जीवनाला दिली तुमच्या, जेवढी तुम्ही विचारांना देताच, एखाद्या विचाराला त्याला तुम्ही जेवढी शक्ती देता, बरोबर की नाही, तेवढी शक्ती जर आम्ही आमच्या जीवनाला दिली तर काय होईल, आमच्या आयुष्यामध्ये काय होईल, चमत्कार. बरोबर. या प्रकारे जर आपण जीवन जगलो तर मला वाटतं जो जो अशा प्रकारे मनाच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे जीवन शोधण्याचा प्रयत्न करेल त्याला शक्ती देईल. आणि आलेल्या विचारांची शक्ती ही जागृतपणे देईल किंवा काढून घेईल, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं जीवन काय होईल, सुंदर.